भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय कृष्णामूर्तये नमः ईशानचरणकानिध्याद्वयमुक्तो प्रमाणम् ज्ञानाद्वैतान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् श्रीशङ्करानन्द गुरुपादां भजन्मने सविलासमहामोह ग्रावग्रासे कर्मणे सर्वतन्त्रस्वतन्त्राय सदात्माद्वैतवेदिने श्रीमते शङ्करार्याय वेदान्तगुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ नमो जयाभ्या वेदं प्रतिपाद्या संवेद्या आत्मरूपा येषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगयुक्तं तेन माम् उपयान्ति ते. म्हणजे ज्यांनी माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी दोन्ही पद्धतीने त्यांनी पूर्णपणे स्थिर केलेलं आहे त्यांना, आणि जे अत्यंत प्रीतिपूर्वक असं आपलं भजन करतात म्हणाले त्या भक्तांना म्हणाले मी काय करतो त्यांना ज्ञानयोग देतो म्हणाले, आणि त्याद्वारा काय होतं ते ज्ञानयोग त्यांना प्राप्त झाला त्याद्वारा ते मला प्राप्त होतात असा त्याचा अर्थ आहे. दुधामी बुद्धी योग येणमा उपयांते असं त्याचा अर्थ आहे. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाईचाही घेतली सील. आता वस्तुतः म्हणजे मुळात त्यांनी सांगितलं की मी ज्ञानयोग वगैरे देतो वगैरे म्हणून, पण याचा अर्थ यांनी थोडासा वेगळा केला, मौलींनी वेगळा केला. तो ते असं म्हणतात की आम्ही त्यांना काही द्यावं असं काही राहिलंच नाही म्हणतात ते, असं करतात. काय म्हणतात ते तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाहिजे, म्हणजे आम्ही त्यांना काही अर्जुना त्या यांना काही द्यावं असं काही राहिलेलंच नाही, कारण त्यातला जे संपूर्ण उत्कृष्ट भाग जो आहे तो त्यांनी स्वतःच घेतलेला असतो म्हणाले. उत्कृष्ट भाग काही तर प्रेमलक्षणा भक्ती ती त्यांनी स्वतःच घेतलेली असते, त्यामुळे तर ते देण्याचं माझ्याकडे काही राहतच नाही म्हणाले. त्याचा तुम्ही सांगताय किंवा ते म्हणाले काजे ते जिया वाटा निघाले का सुभटा ते सोय पाहुणे अवंता स्वर्गापवर्ग. जसं म्हणाले की कारण असेल किंवा त्याचं कारण असे म्हणाले की भक्त ज्या भक्तीच्या मार्गाने निघाले किंवा भक्तीच्या मार्गाने ते मला पोचतात म्हणाले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय असतं म्हणाले की स्वर्ग तरी एक अडथळा आहे आणि मोक्षसुद्धा अडथळाच आहे म्हणाले. भक्तीच्या मार्गामध्ये स्वर्गही अडथळा आणि मोक्षसुद्धा अडथळाच आहे. त्यामुळे त्यांनी म्हणले त्यामुळे ते त्यांना काही मानत नाही म्हणाले, म्हणजे स्वर्गही नको म्हणतात म्हणाले आणि मोक्षही नको म्हणतात म्हणाले, त्यामुळे ते त्यांना मानतच नाही. त्यामुळे आपण काही द्यावं असं काही राहिलेलं नाही म्हणाले एक. आणि दुसरं असं की त्यांना आपण काही द्यायचं म्हणलं तर दुसरी काही राहतच नाही म्हणाले, स्वर्ग किंवा मोक्षच राहणार, आणि ते तर मी देऊ शकत नाही म्हणाले. त्याचं कारण हे नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की सोय पाहुणे अवंता स्वर्गापवर्ग. स्वर्ग आणि अपवर्ग, स्वर्ग म्हणजे स्वर्गाचा मार्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्षाचा मार्ग, ते दोन्ही असं होतं म्हणाले. म्हणून म्हणून ती जे प्रेम धरिले तेची आमचे ध्येय उपायले तरी आम्ही ध्येय हेही केले तीही म्हणते. ते काय म्हणतात की माझ्याविषयी प्रेम धारण करणं हेच खरं म्हणजे त्याला म्हणता येईल की आपलं खरोखर त्यांना आपलं देणे म्हणाले, बाकी काहीच नाही. म्हणून ते काय करतात की आम्हाला जे प्राप्त झालेले आहे तेच आम्ही पुन्हा त्याला प्रेमरूपानं देतो म्हणाले, बाकी काही करू शकत नाही म्हणाले. म्हणजे प्रेमलक्षणावरती ते करतात आणि प्रेमलक्षण आम्ही पण त्याच्याबरोबर करतो असा त्याचा अर्थ आहे. दोघंही दिलं पाहिजे ना काही ना काहीतरी, तर त्याच प्रेमलक्षणावरतीनं तो आम्हाला आळवतो आणि मी पण त्याला प्रेमानंच देतो म्हणाले, काही नाही. त्याचं कारणही ते की प्रेम देण्याविषयी त्यांनी प्रार्थना केलेली असते ना, त्यामुळे त्यांनी सांगितलं. मग तीही जी म्हणी आहे आता यावरही तुले घडे जे तुझी सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टीनं पडे हे आम्हा करणे. त्यामुळे आता काय करतो मग आम्ही वस्तुतः ते प्रेम लक्षणावरती सुद्धा त्याला आहेच की आम्ही जरी देतो म्हणलं तरी ते काही नाही. म्हणून त्यात असं करतो म्हणाले की फक्त एवढंच करतो की जेवढं ते धारण जे केलेलं आहे ते त्याच्या ठिकाणी तसंच राहावं एवढंच ते फक्त पाहतो म्हणाले, बाकी सगळं त्याला गेलेले म्हणाले. त्यामुळे त्यांनी म्हटलं की धारण केलेली भक्तीच्या बळाने स्वतः जे संपादन केलेलं भक्ती सुख आहे त्या भक्ती सुखाला कसं अधिक अधिक वाढेल हे एक पाहतो म्हणाले.
आणि त्याच्यावर काळाची दृष्टी पडणार नाही, म्हणजे काळाच्या येणं ते कमी कमी होणार नाही याची मी पूर्णपणे पाहतो म्हणाले. एवढंच फक्त पाहतो, बाकी प्रेम तर त्याच्या ठिकाणी आहेच आहे. म्हणून म्हणाले लळेची या बाळका केली गवसणी करुणी स्नेहाची या भेटी जैसे खेळता पाठोपाठी माऊली धावे. त्याप्रमाणे म्हणाले एखादा आपला लाडका मुलगा असतो, तो लाडका मुलगा ज्याप्रमाणे दृष्टीची गवसणी करून खेळता खेळता पुढं पुढं जातो की नाही, आणि त्याच्या पाठीमागे माता माता जशी राहते तसं मग मी काय करतो त्याचप्रमाणे करतो म्हणाले. म्हणजे तो हे जे आहे खेळ खेळ म्हणून तो आपल्याकडे प्रेमानं बघतो आणि आम्ही फक्त त्याचा खेळ जो आहे तो त्याचा फक्त वाचवतो म्हणाले, बाकी काही करत नाही. ते जो जो खेळ झाली तो तो पुढे सोनयाची करुणी ठेवी तेची उपासतेची पदवी पोषित मी जावे. त्याचं काय म्हणतात की जो तो बाळ जो जो खेळ म्हणून दाखवतो किंवा तो तो खेळ हवा आहे किंवा तो तो मला पाहिजे असं म्हणून दाखवतो, त्याप्रमाणे ती आई जी असते ती काय करते त्याला ते खेळ देते, सोन्याचं म्हणून देते त्याला, आहे की नाही. त्याचप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे जसं असतं तसंच भक्तांची जी उपासना म्हणून तैसी उपासतीची पदवी, म्हणजे उपासनेची पदवी म्हणजे उपासनेची पदवी. उपासना जी करतात ती काय करतो मी त्याप्रमाणे भक्ताची उपासना म्हणजे मला अगदी सोन्यासारखी वाटते, आणि त्या उपासनेच्या पदवीला मी काय करतो की पूर्णपणे त्याची पुष्ट करतो. म्हणजे त्याचं जी उपासना आहे तिनं पूर्णपणे पुष्टी मार्गानं म्हणजे आपण करता येतो, म्हणजे पुष्ट करतो त्याला, म्हणजे सगळीकडून त्याला बळ देतो असं त्याचा अर्थ आहे. म्हणून ते म्हणतात की तेसी उपासनेची पदवी पोषित मी आहे, म्हणजे पोषित मीच आहे म्हणजे पूर्णपणे त्याला पोषित करतो म्हणाले. जी पदवीची नि पोषके ते माते पावती येतात चुके हे पाळती मध विषय की आवडे करू. ज्या पदवीच्या यामुळं काय होतं, पदवी या शब्दाचा अर्थ उपासना एवढंच करायचं बरं, काही फारके हे नाही. उपासना जी आहे त्या उपासनेच्या ह्याच्यामुळे काय होतं ते वाढीमुळं ते मला पूर्णपणे सुखानं प्राप्त हे करतात म्हणाले, प्राप्त होतात. आणि त्यामुळं मी काय करतो त्यातलं जे हे आहे पालन जे आहे त्या पदवीचं म्हणजे त्या उपासनेचं जे पालन आहे ते उपासनेचं जे पालन आहे ते मी मात्र माझ्या ह्यानं करतो म्हणाले. कशानं विशेषत्वानं आवड आहे म्हणून त्याप्रमाणे मी माझं करतो म्हणाले. सारांश काय तर याचा अर्थ एकच आहे की योग वृत्ती आणि क्षेम या तीन पैकी काय करायचं म्हणाले. पहिला तर भक्तीचा योग जो आहे तो त्यांनी स्वतः संपादन केलेला आहे, त्यामुळे त्याची काही गरज नाही. पण वृत्ती आणि क्षेम याचं मात्र मी पाहतो म्हणाले. वृत्ती कसं काय, वृत्ती कसं काय, वृत्ती नाही वृद्धी म्हणजे वृत्ती, वृद्धी म्हणजे जी वाढ, उपासनेची जी वाढ आहे ती एक मी पाहतो म्हणाले. आणि क्षेम म्हणजे जी आहे ती असणं टिकून राहणं त्याला म्हणतात क्षेम, ते मी करतो म्हणाले. म्हणजे योगक्षेम महाम्यम असं आहे ना, तिथं पण तेच अर्थ आहे की योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि प्राप्तस्य संरक्षण क्षेम, की जे अप्राप्ताची प्राप्ती असते त्याला म्हणतात योग आणि जे प्राप्ताचं जे संरक्षण असते त्याला म्हणतात क्षेम. तर ते दोन्ही मी करतो म्हणाले. म्हणून ते म्हणाले योग वृत्ती आणि क्षेम यातलं योग जो आहे प्रेमलक्षणा भक्तीचा योग जो आहे तो मला आधीच त्यांनी केलेला आहे, म्हणजे बुद्धियोगापूर्वक त्यांनी केलेला आहे. त्यामुळे मला ते देण्याची काही गरज नाही. मग फक्त काय करतो मी क्षय काय म्हणतात त्याला वृत्ती, वृत्ती म्हणजे वाढ आणि क्षेम एवढंच बघतो पाहतो म्हणाले, बाकी काही कळत नाही म्हणाले. पहिला भक्ताची माझी कोण मद तयाची अनंत गतीची चाड काजे प्रेमळाचे साकड अमुजिया घरी. ते म्हणाले असे की माझे भक्ताला माझी फार आवड आहे. कोणताही भक्त असला त्याला भगवंताची आवड असते, कोणतेही असो त्याचे जे इष्ट असेल त्याप्रमाणे ते भगवंताला आवड करत असते. त्यामुळे त्याच्या ठिकाणी काय असतं आणि ते दुसरं एक त्याचं एक महत्त्वाचं असतं म्हणजे अनन्य गतिका असते, अनन्य जाण असते. म्हणून त्यांनी पण ते सांगितलं की तयाचे अनंत गतीची जाड. अनन्य गतिका म्हणजे त्याच्याशिवाय कोणाला ते बघत नसतं. इष्ट जो असतो तो आनंदित असतो त्या ठिकाणी. त्यामुळे ते म्हणाले माझ्या बाजून त्याला दुसरी गतीच नाही असते. मी त्याचा अत्यंत प्रेमाचा विषय असतो आणि माझ्या वाचून त्याला दुसरी कोणती गती पण नसते असं आहे. आणि त्यामुळे मी काय करतो म्हणाले अशी ती भक्ताची इच्छा असते. त्यामुळे काय करतो की आमच्या घरी सुद्धा खरं म्हणजे प्रेमळ भक्तांची फार उणीव आहे. प्रेमळ भक्त अत्यंत कधी असतात, बाकीचे सगळे जे असतात ते सगळे सकाम भक्त असतात. तर त्यासाठी त्यांनी पूर्ण मोक्ष येत आहे. पाय स्वर्ग मोक्ष उपाय दोन्ही मार्ग त्यांची वाहणी केली. आम्ही अंगही शेकी वेचले लक्ष्मी येसी. ते असं म्हणतात की पहा माझ्याजवळ काय आहे स्वर्ग आणि मोक्ष असे दोन सुख दिलेले. तर त्यामध्ये स्वर्ग आणि मोक्षामध्ये यातला जो स्वर्ग आहे तो आपल्या कर्ममार्गाने त्या ठिकाणी जातो. म्हणजे जो कोणी कर्ममार्ग आचरेल तो त्याप्रमाणे त्या ठिकाणी स्वर्गाला जाईल. म्हणजे कोणी जर समजा स्मार्थ कर्म चांगल्या पद्धतीने आचरला
तर स्मारकाच्या देवाला जाईल म्हणजे त्या कर्म मारायला जाईल. श्रौताचं कर्म आहे तर त्याने जाईल. म्हणजे जसं ज्योतिष टोमेन स्वर्ग कांबळी वगैरे जे वाक्य आहे त्याला स्वर्ग पाहिजे आहे त्याला काही ज्योतिष टोमे आणावा तर याग करावा असे भरपूर या वाक्य किंवा विश्वजिता येते असं तर त्या ठिकाणी विश्वजिता येते याचा अर्थ सांगितला की विश्वजित नावाचा याग करावा. तर त्याच्यात काही कोणी हे सांगितलं नाही काय कोणती कामना सांगितली नाही. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की स्वर्गस्या सर्वांप्रती अविशिष्ट असं एक सूत्र आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की या सगळ्यांचं सर्वात अत्यंत महत्त्वाचं कोणतं असेल तर ते स्वर्गच असल्यामुळं त्याला स्वर्गच प्राप्ती आहे अशा पद्धतीने सांगितले. म्हणजे कुठलंही केलं तरी स्वर्गाच्या जायला जाईल या पद्धतीनं. किंवा म्हणाले आता जे मोक्ष इच्छा आहे स्वर्गाची एक इच्छा आणि मोक्षाची एक इच्छा तर स्वर्गाचं तर त्याप्रमाणे जाईल आणि मोक्ष इच्छा जी आहे ती त्यानं काय म्हणाले श्रवण मनन निधी त्याचं या मार्गाने जाईल. श्रवण मनन निधी त्याचं या करेल आणि त्यानुसार जाईल म्हणाले. त्यामुळे या दोन्हीच्या ठिकाणी हे या ठिकाणी झालं म्हणाले. म्हणजे बाहेर पा स्वर्ग मोक्ष उपाडी हे दोन्ही मार्ग तयाची वाहणी केली म्हणजे दोघांनाही देऊन टाकले म्हणाले. आणि आम्ही अंगही विषयी विचारले आणि माझं जे स्वतः आता काय राहिलं म्हणजे माझ्याजवळ जे येतात सगळे भक्त ते या पद्धतीने येतात. एकतर स्वर्गाच्या प्राप्तीसाठी तरी येतात नाहीतर मोक्षासाठी तरी येतात. तर मी याप्रमाणे दोन्हीकडे केलं. आता राहिले कोण जे भक्त प्रेमळ आहेत तर आता एक लक्ष्मी एक राहिली तर ते म्हणजे लक्ष्मीला सुद्धा आम्ही काय केलं म्हणजे अंगही विषयी विचारले. आमचं जे अंग आहे ते पूर्ण कोणाला दिलं लक्ष्मीला देऊन टाकलं म्हणजे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष याला प्रेमळ भक्ताला देणं माझ्याजवळ काहीच राहिलेलं नाही आहे. आणि तीच माझ्या घरची हे म्हणाले काय म्हणतात त्याला आमच्या घरची प्रेमळ भक्तांची जी आहे तीच आपल्याकडे काही अत्यंत उणीव म्हणाले. ते त्याचं कारण हे जात नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही अंगही शेकी विचिले लक्ष्मी याची. याचा अर्थ असा की सकाम असल्यामुळं त्या सगळ्यांना उदार बुद्धीने मी हे देऊन टाकलं म्हणजे लक्ष्मीला आपलं हे देऊन टाकलं अंग देऊन टाकलं आणि दोघांना मात्र स्वर्ग आणि मोक्ष देऊन टाकलं. तर त्यातलं प्रेमळ भक्त कोणते यायला जाते कारण त्यांना तर त्यांचं हे आहे ना स्वर्ग आणि मोक्ष तर त्यांना आड वाटतं त्यामुळे प्रेमळ भक्त कुठं जाणार असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे मग ते म्हणतात परी आपणे मी म्हणजे एक ते तैसेची सुख साधुक प्रेमळा लागे देखील ठेवले जात म्हणून त्या शरीरा वाचूनही एक साधूक भक्तिसुख मात्र जे आहे माझ्याजवळ आहे ते मात्र जसे तसं मी त्या प्रेमळ भक्तांना देतो म्हणाल बाकी काही नाही. ते कोणाकडे ठेवले तर ते फक्त प्रेमळ भक्ताकरता ठेवले बाकी कोणाला ठेवलेलं नाही म्हणाले. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळ घेवो आपण यासाठी या बोली जत ओठी तैसिया नव्हती का म्हणून काय की माझे भक्तावर अत्यंत अमर्यादित प्रेम आपलं शरीर सुद्धा खर्ची घालून त्याप्रमाणे त्याचं बंदी प्रेम आपण प्रेमळ भक्ताला देऊ शकतो अशी स्थिती आहे. पण काय करतं म्हणाले ते सगळं लोकरंजनासाठी बोलण्याची गोष्ट नाही आहे ती खरं म्हणजे ती आपण आपली आत्मसुखाचीच गोष्ट आहे असं ते म्हणतात. ठीक नवविधा म्हणतात नवविधा म्हणजे